आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा देत आणि वीर जवानांप्रती आदरांजली अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात या संवादात्मक कार्यक्रमाची सुरुवात केली. संरक्षण क्षेत्रातील देशाची आत्मनिर्भरता आणि वाढत्या निर्यात क्षमतेचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवण्यासाठी कॅच द रेन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. याविषयी महाराष्ट्रातील नाशिकसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील उपक्रमांचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी जपान ओपन बॅडमिंटन जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधू आणि लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं. केरळमधील संस्कृत क्लब विक्रम 1चं यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ क्षेत्रातील खासगी सहभाग, विविध ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचा पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला. काश्मीरमधील वगू चटई, उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या महिलांनी तयार केलेला विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल चहा, एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांचाही मोदी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. गुजरातच्या गीर जंगलात 6 दशकांनंतर इंडियन ग्रे हॉर्नबिल आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. प्लास्टिक प्रक्रियेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बिहारच्या सीतापूरमधील उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. आगामी गणेशोत्सवात भारतीय उत्पादनांचा वापर करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 7 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर हातमाग, खादी आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन करत वोकल फॉर लोकलचा संदेश त्यांनी अधोरेखित केला. केंद्रीय संचार ब्युरोच्या नागपूर कार्यालयानं आज नागपूर माध्यमिक विद्यालय काटोल रोड इथे कारगिल विजय दिवस आणि नशामुक्त भारत अभियानावर जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं. सेवानिवृत्त कॅप्टन दीपक लिमसे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कारगिल युद्धातील प्रेरणादायी प्रसंगांचं स्मरण करीत त्यांनी सशस्त्र दलांचं धैर्य, शिस्त आणि देशभक्ती अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना या मूल्यांचा अंगीकार करून देशसेवा करण्याचं आणि सशस्त्र दलात करिअर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कारगिल विजय दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत आपण धावूया, झाडं लावूया या संदेश देत ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील SSNJ देवळी महाविद्यालयात प्रहार समाज जागृती संस्थेमार्फत भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवर आयोजित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. साहित्य अकादमी आणि डॉक्टर दंदे फाउंडेशनच्या वतीनं आज श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात सायंकाळी 5 वाजता कथाकथन आणि कविता वाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात कथाकार अशोक मानकर आणि अनंत भोयर आपल्या कथा सादर करतील, तर नितीन भट, डॉक्टर पद्मरेखा धनकर आणि सुनीता झाडे कविता सादर करतील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.